आपला आहे निरोप समारंभ चाळी वर्गाचा मोठ्या गटाचा. तर सगळे जमल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि त्यातल्या मॅडम सगळे मॅडम यांचं आपण स्वागत करूया. सरळ बसा. ओळखता तुम्ही? शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यातले पहिले गुरु असतात. आई नंतर आपल्याला शिकवणारे आणि मार्गदर्शन करणारे त्यांना मानून बनवणारे ते म्हणजे शिक्षक. मॅडम, तुम्ही आम्हाला खूप प्रेमाने शिकवलं. अक्षर ओळख वाचायला, लिहायला आणि चांगल्या सवयी शिकवल्या. तुमच्यासोबत झालेले सगळे क्षण आम्हाला नेहमी आठवले. तुम्ही आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिलं. तुम्हाला निरोप देताना आज आम्हाला खूप वाईट वाटत पण आम्ही तुमच्या मॅडम मॅडम
माझ्या मॅडम आवडतात. असू दे. सोनिया आणि पालक पण आमचे एवढे चांगले सक्षम तक्रारी पण नाहीत मॅडम त्यांची पालक आहे. खूप खूप छान आम्हाला मॅडम होत्या. आम्ही एखादा पाय खूप भक्कम झालेला आहे. म्हणजे त्या पहिलीला गेल्या त्याच्यानंतर एवढं माहिती प्रत्येक जण अगदी वैयक्तिक लक्ष दिलं. वैयक्तिक मला एवढा मला खूप बाईंबद्दल मी बाईंना नेहमी म्हणायचं तुम्ही एक शिक्षक म्हणून खूप चांगली हे करताय. तुमची जागा निभवताय आणि असे शिक्षक भेटले खूप आता तुमच्या नंतर मिळणारच असे संस्कार पण दिले मुलांना. परत मुलांना कुठल्या कलेत त्यांना अगदी पुढं जाण्याचा मार्ग पण त्यांनी दाखवले. त्याचं प्रत्येक मुलाला एवढे करून माझे दोन सुद्धा खरं तर मोठंपणा सांगत नाही. गेल्या 2 वर्षापासून मॅडम माझ्या मुलासमोर होत्या. मोठा माझा मुलगा दुसरीला तिथनं मी मॅडमला ओळखते. आता झाले 3 वर्ष त्यांचं माझं रिलेशन या मॅडमबरोबर. कधी मी त्यांना माझं कधीच केलं नाही आणि तरी पण खूप समजून सांगितलं. मला पण समजलं. माझ्या मुलीला पण आणि वैयक्तिक बोलायला गेलं तर खूप गोष्टी आहेत का आणि मला काय पण एकशिवाय खेळणं. पण माझी मुलगी पहिली खूप घाबरायची त्यांच्यासाठी. एवढी घाबरायची की ते पाहूच काढा. पण मी मोठा दादा माझ्यापासून माझी मुलगी बोलायला लागली. एबीसीडी काय पण एक्स वाय झेड बोलायला लागली. आणि आता पण ती मला बोलते टीचर अशा बोलल्या मम्मी, टीचर कशा बोलल्या, टीचर. तुमचं हे प्रेम बघून मलाच भरून यायला लागलंय आहे. बघा हे आमचं काम आहे, मला मान्य आहे. पण त्यातून आम्ही आमच्या मुलांना म्हणजे ही मुलं 2 वर्ष माझीच असतात. जरी माझे कुणी पालक आले किंवा रिक्षावाले जरी आले अहो मॅडम तुमची मुलं कुठे आहेत म्हणजे बोलण्याच्या अर्थानं काय असू नये पण 2 वर्ष ती मुलं आमची असतात. म्हणून आम्ही त्यांना म्हणजे आमच्या बालवाडीमध्ये सगळ्या शिक्षिका त्यांना चांगले संस्कार कसे मिळतील. नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, कारण पुस्तकी ज्ञान देणं हे सगळं करतात. ते काय मुलांना पुस्तकं तुम्ही पण शिकवू शकता, क्लासमधले टीचर पण शिकवू शकतात. पण जे मुलांना आता ह्या वयात त्यांचे 4 ते 5 या वयोगटामध्ये त्यांना जे चांगले संस्कार द्यायचे असतात आणि शिक्षण देत असतं तेच आम्ही देण्याचं चांगलं काम करतो. हे आमचं सगळा स्टाफ आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण चांगलं आम्हाला सहकार्य केलं 2 वर्ष. आम्ही कुठलाही उपक्रम करायचा झाला तरी तुम्ही आम्हाला चांगली साथ दिली, कधी नाही नाही बोललं. आणि आमचे प्रतिनिधी म्हणा किंवा तुम्ही सगळे शिक्षक पुढे तुमच्या पोरांचं भविष्य घडण्यासाठी मी कधी तुम्हाला कधी काही बोलले असेल, अभ्यासाबद्दल कधी काय सांगितलं असेल किंवा इतर काही गोष्टी सांगितल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधी राग वगैरे आला असेल तर त्याबद्दल मी सॉरी बोलते. कारण कधीतरी चुकून होतं की बाबा आमच्याकडून पण चुकतो, आम्ही पण माणूस आहोत, आम्ही पण माणसं आहोत, आम्ही पण चुकणार, तुमच्यासारखेच आहोत आम्ही पण. तर चुकलं असेल तर त्याबद्दल मी सॉरी बोलते. कधी तुमच्या मुलांना काही बोलले असेल पण आम्ही शक्यतो नाही बोलत, पण ठीक आहे त्याच्या तुमच्या मुलांना शिस्त लागावी, वळण लागावं त्यासाठी बोलते. आणि 50% आपले 51 पट आहे, त्याच्यामध्ये एखाद दुसरा मुलगा काही समजा अक्षर येतात, काहींना वळण म्हणजे अक्षरांची ओळख असते, नुसतं लिहितात, तर त्यांच्याकडून ती पूर्ण तयारी करून घ्या. एवढीच मला तुम्हाला सांगायचं. आता पहिलीला गेल्यानंतर त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आता ही आद्या म्हणा, कावळ्या म्हणा, हे जे आमची वाक स्पर्धा झाली त्याच्यामध्ये हे बघा सगळ्या मुलांमध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. कोण डान्समध्ये असतं, कोण वक्तृत्वामध्ये असतं, कोण अभ्यासात असतं. आता ह्यांची खैरेंची मुलगी फक्त अभ्यास आहे, फक्त अभ्यास अभ्यास अक्षर इतकी सुंदर. मी मला वाटलं की बिरवाडी आपल्याला पार्टिसिपेटसाठी बिरवाडीचा वर्ग होता आपल्यासाठी. त्या मुलांना एक म्हणजे उत्तेजनार्थच दिले गेले सगळे बक्षीस. आणि प्रथम, द्वितीय, तृतीय 3 क्रमांक आपल्या लहान गट आणि मोठ्या गटाच्या सगळ्या मुलांचे आणि पालकांचे धन्यवाद मानते की माझ्यासोबत त्या
पालकांनी पण मला तेवढं सहकार्य केलं. अरे आम्ही एवढी भाषणं बदललीत ना, अक्षरशः शेवटी ह्या आईने मला म्हणलं, अहो मॅडम राहू द्या, आता आम्हाला बदलायला सांगू नका. म्हटलं नाही सांगणार, कारण त्यांनी पण तेवढंच कार्य केलं. आपली मंजिरीची आई, त्यांनी पण अगदी शेवटपर्यंत आम्ही जून गणपतीपासून आम्ही जी तयारी करत होतो, काय वेळा आम्ही एवढी तयारी करत होतो, किती वेळा आम्ही भाषणं बदलले विचारा त्यांना पण. ते पण एकदा कंटाळले की मॅडम आता बस. म्हटलं ठीक आहे, नाही आपण पण आपलं केलं तर चांगलं गेलं पाहिजे समोर, म्हणून तेवढे आम्ही चांगले प्रयत्न केले आणि पालकांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी चांगल्या शुभेच्छा देते आणि चांगला अभ्यास करा आणि पालकांनी पण त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. प्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. इथे जमलेले सगळे पालक, तसे सगळे जमलेली मुलं, या सगळ्यांना माझा नमस्कार. मी दोनच शब्द बोलणार आहे. मला एवढंच बोलायचं आहे की जेव्हा माझी मुलगी प्रथम या शाळेमध्ये आली, तेव्हा आल्या पहिल्या दिवशी ती अजिबात रडली नाही. तिला एकदम राजवानी टीचर जेव्हा तिला भेटल्या तर तिला असं वाटलं की जसं माझी आईच भेटली. पण त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 4-5 दिवस एकदम रेग्युलर शाळेमध्ये यायची. तिला आनंद व्हायचा शाळेत यायला, तिला खूप आवडायचं. पण नंतर तिला अचानक मनामध्ये काय भीती घडली त्याच्यामुळे ते मला काही माहीत नाही. नंतर ती सतत माझं पोटं दुखतंय, मला भीती वाटते, मला असं होतंय. तर याच्याबद्दल मी राजवानी टीचरसोबत, परत कवळे मॅडम हे सगळ्यांसोबत बोलले होते. पण नंतर खरंच राजवानी टीचरने तिला अशा प्रकारे समजवलं की तिला शाळेत यायची आवड इतकी निर्माण झाली की ती शाळेत येण्यासाठी टायमाच्या आधीच तयार झाली आहे. त्याच्यानंतर राजवाडी टीचरचं जे शिकवणं आहे ते इतकं सुंदर आणि छान आहे ना, उत्सुक आहे की माझ्या मुलीला आणि इंग्लिश मिडियमला तिला जायचं, पण तिला इंग्लिश मिडियमला जाण्याची इच्छा याच्यासाठी नाही की राजवाडी टीचरचं जे इंग्लिश शिकवणं आहे 1 to 3 ते 50पर्यंत किंवा 100पर्यंत, ते पण तिने इतकं लवकर कॅच केलं आहे की त्या स्पेलिंग जे आहेत 10पर्यंत किंवा अ ते ज्ञपर्यंत 12 आहे. जातो जातो ते असं म्हणायचं आहे की असं म्हणतात, आई माझी मायेचा सागर दिला तिने प्रेमाचा आधार. त्याचप्रमाणे राजवानी टीचरने या सगळ्यांना जो प्रेमाचा आधार आणि जे शिक्षणाचं जे त्यांना छान प्रकारचं मार्गदर्शन दिलं आहे त्याबद्दल मी बाळाचे मनापासून आभार मानते. बोलताना काय तुमचं वरकाने झालं असेल तर मला टीचर इकडे बघा जरा, व्हिडिओ घेते. व्हिडिओ पण इकडे बघा. मी मॅडमसाठी साडी आणले. इकडे बघा सगळ्यांनी. एकच मिनिट असे थांबा, मला पण येऊ. बाय.